लक्ष्मी म्हणजे श्री शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे। वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी, सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला सुद्धा ओळखू शकत नाही। महालक्ष्मी ही कृपाळू आहे, हित करणारी आहे, पण ही देवीची मोठी बहीण संकट आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते। लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात। तिची अवकृपा जर झाली तर अक्काबाईचा फेरा आला असंही लोक म्हणतात। तर ही अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरत असते आणि पाहत असते की अनेक झोपेत असलेल्या लोकांवर रागवते, पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, संपत्तीसुद्धा आणते। तर कोण जागतोय, कोण करतंय, यावरून कोजागिरी पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा हे नाव पडले आहे। कोजागिरी म्हणजेच कोण जागतंय। तर रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत ही पूजा करायची आहे। त्या काळामध्ये ऋणरोगाही दारिद्र्यम अपमृत्युय भय शोक मनस्तापन नाशयतु मम सर्वदा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। अशी छान लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे आणि ही सेवा करायलाच पाहिजे। त्यामुळे खूप संकटे दूर होतात, समस्या दूर होतात। कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कल्यांनी फुललेला असतो। ज्योतिषशास्त्रानुसार त्या दिवशी पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ चंद्र असतो। संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र खूप मोठा वाटतो। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या, बाय।